दादाला आम्ही आमची परिस्थिती सांगितली. दादा म्हणले आम्ही कलेक्टर साहेबाला आता हे निवेदन तुम्ही मला दिलंय, मी कलेक्टरला सांगून खरी परिस्थिती काय आहे ते कारवाई करायचं मी सांगतो, असं म्हणून दादानी सांगितले. आम्ही दादाकडे मागितले, आमचे घरं पाडले दादा. परत ते आमच्याकडे जे लोकांनी आमचे आरोपी अटक करणे आमचे ते दादाकडे निवेदन आम्ही दिलं, दादाने वाचून बघितलं. ते दादा म्हणले खरंच तुमच्यावर जर अन्याय झालेला असला तर मी तिथं सांगतो सगळ्यांना, आता फोन लावतो कलेक्टरला, तिथं कारवाई करायचं सांगतो. आता करायले दादा, करायलेत, आता गडबडीमध्ये येते पण आता करायले दादा म्हणले. दादांना तुम्ही सांगितलं का, तुम्ही माध्यमांशी बोलताना बोललात की चुकीची कारवाई जी आहे वन विभागाकडनं तुमच्या घरांवरती करण्यात आलेली होती, वन विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्यांवरती तुमचा संशय आहे आणि त्याच कारवाईच्या संदर्भात दादा काय म्हणाले? दादाने म्हणले ते आता सगळे लोक सर्वच बघते तुमचे घर पाडले, ते सगळ्यांनाच माहिती आहे. पण जे तुम्हाला जे कारवाई झालेलीच असली तर तुम्हाला जर मी सांगतो कलेक्टरला, तिथं कारवाई करून घेतील. परंतु आता तुमच्या घराचा प्रश्न आहे, तुम्ही उघड्या जमिनीवरती राहताय, तुमचं सगळं कुटुंब भोसले कुटुंबीय, दादांनी काही दुसरीकडे तुम्हाला राहण्याची व्यवस्था वगैरे त्या संदर्भात काही चर्चा झाली का? नाही झाली तशी चर्चा. फक्त कलेक्टर आमच्याशी भेट देऊन कलेक्टर आमच्याशी भेट देतो म्हणून मी सांगतो म्हणून असं सांगितलं दादा. तुमचं म्हणणं काय नक्की, तुमची मागणी काय असणार? आमची मागणी अशी आहे, ते आता तिथं लई मोठे लोक होते, ते आमची मागणी अशी आहे, जे आमच्यावर ते सतीश आमच्या दिरावर जे गुन्हा झालेला आहे ते ढाकणे कंपनीचा, तर त्या दिवशी ते घरीच होते आणि घरी असताना ते कॅमेरा असताना त्या घराला ते घरीच होते असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. ते आम्ही दादा करता बोलायला गेलतो तर दादाने असं सांगितलं ते पण असं पैसा उधळतात असं दादाने पण असं ते मी बोलत होते तर दादाने मला अगोदरच सांगितलं ते पैसे उधळतात, कुठं असं बंडलं गोळा करायचं, हे तिचं पण चुकीचंच आहे ना. आमचं ते खोटा गुन्हा त्याच्यावर दाखल केला हे आमचं म्हणणं आहे. जे तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हटलात की धनंजय मुंडेंच्या काही कार्यकर्त्यांकडून तुम्हाला नाहक त्रास दिला जातो, ही गोष्ट दादांना सांगितली का? दादांना नाही सांगितली ती, आम्ही दादांना नाही सांगितली ना ती. आता ती गडबड होती त्याच्यामुळं त्यांनी बघितलं नियोजन, ते नंबरच लिहित होते म्हणून आम्ही सांगितलं नाही त्यांना तसं. यामुळे सोयीस्कर अवघड करते नाही ते आमची मागणी आहे सर, ते आमच्यावर आमच्या मास्टरवर खोटे गुन्हे केलेले आहेत ना, ते माघारी घ्यायला वनवाल्याने, फॉरेस्ट वनवाल्याने, दिलीप ढाकणेने ते खोटे गुन्हे मागे घ्यावे, एवढी मागणी आहे. पण दादा काय बोलले का, तुम्ही लहान लेकरांना सोबत घेऊन गेला? काहीच बोलले नाही सर. दादांना आम्ही सांगितलं सर, ते आम्ही सांगितलं ते शिकारीचे गुन्हे आहेत ना ते खोटे आहेत, आमच्यावर आरोपावर आहेत ते लोक. म्हणजे दशरथ वने, भरत खरमाटे, दिलीप ढाकणे हे कार्यकर्ते कोणाचे आहेत? धनंजय मुंडेचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या आमच्यावर खोटे आरोपावर आहेत ते खोटे गुन्हे. सांगितलं काय हे धनंजय मुंडेचे कार्यकर्ते आरोपला हे सगळं करतात? एवढं म्हणजे सांगितलं नाही एवढं, म्हणजे एवढी गर्दी जास्त गर्दी होती, सांगून दिलं नाही एवढं. तुमच्या घरी शिकारीचं काही सावळ सापडलं असं म्हटलं जातं, काय त्याच्याबाबत काय सत्य काय? दादा सांगितलं, दादाने हे शिकारीचं म्हणजे हे फाशी आहे ते कोणाचे होते, आम्ही म्हणलोच ना ते फाशी आमचे नव्हते दादा, ते फाशी खाल्ला कोण आणून आमच्या घरात टाकितले. वन अधिकाऱ्यांनी तुमच्या घरी ठेवलं? हो, वन अधिकाऱ्यांनी आमच्या घरामध्ये टाकितले, ते आणून टाकितले. आणि आमच्या घरामध्ये सिटी कॅमेरा होता, माझ्या घरात सिटी कॅमेरा होता, सिटी कॅमेरामध्ये चौकशी करायची होती त्यांनी. काय होते पुरावा नष्ट करून टाकिलं ना, आमचं सगळं पुरावा नष्ट करून टाकितला. आता जर आम्हाला हा विश्वास आहे दादा, खोटे गुन्हे माघारी घेऊन पाहिजे एवढं. ठीक आहे, चालेल, ठीक आहे, ओके.